महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. गरीब मुस्लिमांचा फाळणीला विरोध होता, मात्र काही कट्टरवाद्यांनी फाळणीची मागणी केली आणि त्याचे फायदे घेतले. पंतप्रधान मोदींचा नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये घणाघात. भावना की भी रक्षा होगी, सबके हक भी महफूज रहेंगे. वक्फ दुरुस्ती कायदा म्हणजे सामाजिक न्यायाच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल. पंतप्रधान मोदींचं नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये महत्त्वाचं विधान. तुष्टीकरण की इस राजनीति में आम मुसलमान को क्या मिला? मुझे लगता है 8 या 10 दिन में उसकी फाइनल घोषणा हो जाएगी. तो टोल बढ़ेगा, कम हो जाएगा? 100% कम होगा. नव्या पॉलिसीनंतर टोल कमी होणार. नेटवर्क 18 रायझिंग भारतमध्ये नितीन गडकरींची मोठी घोषणा. कर्जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा. खासदार सुनील तटकरेंसह नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादीचे नेते राहणार उपस्थित. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू. रुग्णालय परिसरात आंदोलन करण्यास मज्जाव. पुणे पोलिसांनी दिले आदेश. पुणे महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला थकीत 22 कोटींचा कर भरण्यासाठी नोटीस. तातडीनं 2 दिवसात पैसे भरण्याची सूचना, अन्यथा कारवाईचा इशारा. मंगेशकर रुग्णालयाचे मूळ जागा मालक खिलारेंनी घेतली भिसे कुटुंबियांची भेट. आरोग्य व्यवस्था सुधारत नाही तोवर हा दुखवटा उतरणार नसल्याची खिलारेंची प्रतिक्रिया. रामनवमीच्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भिक्षेकरूंपैकी 3घांचा मृत्यू. हॉस्पिटल आणि पोलीस प्रशासनामुळे मृत्यू, नातेवाईकांचा आरोप. जयपूरमध्ये भरधाव कारनं अनेकांना चिरडलं. भीषण अपघातात 3घांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी. धक्कादायक अपघाताचं सीसीटीव्ही समोर. आरोपी चालक नशेत असल्याची पोलिसांची माहिती.